क्या बात आहे. पहा आर्यन नाईक मैदानात दाखल झाला आणि त्याच्यासाठी आनंदाची बातमी आहे. बेलपाडा टुर्नामेंटमध्ये देखील हा संघ सेमीफायनलला पराभूत झाला, परंतु आर्यन नाईकला त्या स्पर्धेमध्ये प्लेअर ऑफ द टुर्नामेंट म्हणून रेफ्रिजरेटर प्राइज मिळालं. मला असं वाटतं आर्यनसाठी एकदा जोरदार टाळ्या होऊन जाऊ द्या, जो सध्या सलामीवीरच्या भूमिकेत दाखल झालाय. अभिनंदन आर्यन. मागील गेल्या वर्षीपासून या खेळाडूने अतिशय चमकदार कामगिरी केलेली आहे. हार्ड लक डहाणू टीम. 222 संघर्ष योद्धा हा संघ मात्र पराभूत झाला, परंतु चांगला खेळ झाला. जरा मजेशीर समालोचन करू, कारण आता हे चालू करत नाहीयेत सामना. हाच शेवटी चालू झाला सामना. दुसरी उपांत्य फेरीची लढत. पहिल्या उपांत्य फेरीमध्ये शिवशक्ती कडावा जिंकला. अधिराज 11 स्वर्गीय दिबा पाटील उमरली संघाला त्याने पराभूत केलं. आणि आता हा कानोर बॉईज कानोर आणि त्यांच्या विरोधात देवा 11 जीवदानी बामणडोंगरी. पहिलं षटक घेऊन आलाय ऋतिक. स्ट्रायकिंग एंडला आर्यन, साथीला तो तकदीर पाटील. 4 षटकांचा सामना. वेळेच्या बाबतीत टीम सहकार्य करा. आणि पहिल्याच चेंडूवरती ऋतिकने घेतलं विकेट. आर्यन नाईक मात्र इथे बाद. फलंदाज मात्र पहिल्या चेंडूवरती आर्यन नाईक बाद झाला. खरं तर या स्पर्धेचा आपण विचार केला जेव्हा तालुका या स्पर्धेमध्ये झाला होता, त्यावेळी ओम साई बंगारपाडा हा संघ देखील मला आठवतोय की क्वालिफायर मॅचपर्यंत पोहोचला होता. आणि संदेश गोंधळी, सिद्धेश वास्कर यांनी चांगली कामगिरी केली होती. परंतु आज नेमका संदेश गोंधळी या टीमचा म्हणजे खेळाडू अनुपस्थित आहे. पहिल्याच बॉलवरती विकेट घेतले ऋतिकने. नवीन फलंदाज संदेश पाटील, त्याचे ते 2 षटकार फार महत्त्वाचे ठरले. ऑन साइडला बॉल प्लेस केला. पहिली धाव फलकावरती मात्र घेतली जाते. धावसंख्येचा श्री गणेशा देवा 11 जीवदानी बामणडोंगरी संघासाठी. चांगली गोलंदाजी ऋतिक. पॉवर प्लेचं पहिलं षटक कानोर. सगळे आमचे भैरवनाथ गारपोलीचे माजी खेळाडू भागफुटला जाऊन कव्हर्सला ढकललाय. बॅकअप चांगलं आहे. आणखी एक धाव. प्रचंड मेहनत घेतले. आता सगळेजण स्टेजवरती उपस्थित आहेत. दोन धाबा. फुल टॉस बॉल ऑफ साइडला खेळण्याचा प्रयत्न. प्रोटेक्शन आहे डीपला. वाईड लॉंग ऑफ. फक्त एकच धाव. पॉवर प्लेच्या षटकात दमदार कामगिरी करत असताना ऋतिक. 3 धावा. चांगल्या लाईनने गोलंदाजी केली, परंतु इथे लेझी क्रिकेट आणि त्याचा फायदा मात्र नक्कीच मिळाला आहे. तकदीर पाटीलला 2 धावा जोडल्या जातील. धावसंख्या झाली ती 5. शेवटचा चेंडू या षटकातील. टॉस जिंकला तो कानोर संघाने आणि त्याने लगेच क्षेत्ररक्षण स्वीकारलं. ही दुसरी उपांत्य फेरीची लढत चालू आहे. जो संघ जिंकेल तो कडावच्या विरोधात फायनलमध्ये खेळेल. खरं तर एवढा मोठा गॅप घेऊन पहाटेच्या वेळी खेळणं
सोपं काम नाहीये आणि खास करून गोलंदाजांसाठी. ऋतिकने चांगली लाईन पकडून गोलंदाजी केली या षटकात आतापर्यंत. लास्ट बॉल तकदीर उडवलाय बॉल लॉंग ऑफला. क्षेत्ररक्षक पोहोचतोय तिथे. चांगला झेल. 2 धक्के दिलेत ऋतिकने या ओव्हरमध्ये. धावा दिल्यात अवघ्या 5. विनंती कानोर संघ की एकत्रित येऊ नका, कारण काल तुम्ही सहकार्य केलं आयोजकांना, हे देखील विसरून चालणार नाही. परंतु आता पुन्हा एकदा तुमचं सहकार्य अपेक्षित आहे. शुभम मैदानात दाखल झालाय. शुभम पाटील मागच्या मॅचचा हिरो. चांगली गोलंदाजी केली, फलंदाजी केली आणि आता अक्षय गोलंदाजीसाठी मात्र दाखल झालाय. या संपूर्ण स्पर्धेमध्ये अक्षय हा इम्पॅक्टफुल प्लेयर राहिलाय कानोर बॉयज कानोर या टीमसाठी. पाच धावा आहेत, 2 विकेट गेल्या. डाव सावरावा लागेल तो संदेश पाटील आणि शुभम पाटीलला. डहाणूच्या विरोधात याच 2 फलंदाजांनी मात्र चांगली पार्टनरशिप बिल्टअप केली होती. 4 षटकांचा सामना. अक्षय देशमुख सेकंड ओव्हरमध्ये. हो, व्हॉट अ ग्रेट शॉट. ओव्हर पिच बॉल. संदेश पाटील ने प्रत्येक मॅच मध्ये बामणडोंगरी टीम साठी कमालीची बॅटिंग केले. षटकार. ऑफ ड्राईव्हचा फटका. 1 धाव नक्कीच मात्र इथे जोडली जाते. पहिल्या चेंडूवरती षटकार, त्यानंतर मात्र एक सिंगल. धावसंख्या 12. चिंचणी संघाच्या विरोधात देखील जे 2 षटकार मारले होते संदेश पाटीलने, ते फार महत्त्वाचे राहिले. तिथून या संघाने उभारी घेतली आणि आताही संदेश पाटीलच्याच बॅटमधून मात्र षटकार आलाय. संदेश गोंधळीने आला, परंतु संदेश पाटीलने चमकदार कामगिरी केली. धावसंख्या 12. मागच्या मॅच मध्ये शुभम देखील त्याच्या साथीला धावून आला होता. तोच आता सध्या मैदानात. हो, काही चांगला टप्पा इथे ठेवलाय अक्षय देशमुखने. या संपूर्ण स्पर्धेमध्ये अक्षय देशमुखने देखील खूप विकेट घेतल्या. चांगली गोलंदाजी केली. बॅटिंगही तितकीच चांगली केली. धावसंख्या 12. हलक्या हाताने स्क्वेअर ड्राईव्ह. एकच धाव. जरा शेकोटी ज्यांनी पेटवले त्यांनी एक 15 ते 20 मिनिटं फक्त थांबा. धावसंख्या 13. दुसरं षटक अक्षय. वन्स अगेन मल्टी हिट. संदेश पाटील षटकार ठोकतोय अक्षयच्या विरोधात. पाटील ने काय कमालीची फलंदाजी केली या संपूर्ण स्पर्धेत. जीवदानी बामणडोंगरी संघासाठी पुन्हा एकदा तो तारणहार ठरलाय. बामणडोंगरी संघासाठी 19 धावा.
पंच इथे व्हाईट बॉल घोषित करतात. खरं तर हातातून चेंडू निसटला आणि संदेश सांगतोय नक्की मी करू काय. माझ्याही खूप डोक्यावरून मात्र हा चेंडू गेला. स्वतःही हसतोय. 20 धावा धावफलकावर. अक्षय देशमुखच्या विरोधात पहिल्यांदा एवढं मोठं आक्रमण झालंय. 2 षटकार मारले त्या ओव्हरमध्ये संदेशने. लास्ट बॉल. हलक्या हाताने चेंडू ढकललाय. डीप मध्ये फिल्डर आहे. त्या अगोदर एक्स्ट्रा कव्हरचा प्लेअर मात्र तिथे पोहोचतोय. चेंडू अडवतो. 1 धाव आणि या ओव्हरमध्ये धावा आल्यात त्या 16 धावा आल्यात. धावसंख्या झाले 21 धावा झालेल्या आहेत 2 ओव्हरच्या समाप्तीनंतर देवा 11 जीवदानी बामणडोंगरी संघाच्या. 2 ओव्हर 21 धावा. पहिल्या ओव्हरमध्ये फक्त 5 होत्या, परंतु या ओव्हरमध्ये संदेश पाटीलने 2 षटकार मारले आणि पुन्हा एकदा मॅच मध्ये आणले ते जीवदानी बामणडोंगरी संघाला. पॉवर प्लेचा विसर पडला होता, परंतु सेकंड ओव्हरमध्ये पॉवर प्लेची देखील कसर भरून काढली ती संदेशने. अंकित आलाय तिसऱ्या षटकात. यापेक्षा अतूट नाटक काय असू शकतं 12th मनचं. सध्या जे आपण कॉमेंट्री बॉक्स मध्ये पाहतोय अतुल तिसऱ्या षटकात. संदेशचा फटका मिड विकेट आणि अंकित आला माफी असावी गोलंदाजीसाठी. स्क्वेअर लेग आणि मिड विकेटच्या दरम्यान हा फटका खेचला होता. 2 ओव्हरमध्ये 21. सिंगलने स्कोर 22. पॅशन बावीस धावा. बाची कडा घेऊन मागे आलाय चेंडू. हातातून निसटला होता. फक्त एकच धाव. बामणडोंगरी संघाला तुम्हाला 35 ते 38च्या आतमध्ये रोखावं लागेल. या कंडिशन्स मध्ये त्यांचे गोलंदाज तर आणखी घातक होत. भले मागच्या मॅच मध्ये डहाणूकरांनी आक्रमण केलंय. 23 धावा. 2 सिंगल आल्यात. वाईड यॉर्कर टाकायचा होता. नॉन स्ट्रायकिंग एंडला संदेशची विकेट जाण्याचे चान्सेस आहेत आणि यस बॅटर आउट. खराब बॉल नक्की आहे, परंतु सुंठे वाचून खोकला गेलाय. फलंदाज संदेश बाद. ही धाव घेण्याची गरज होती का, एक मोठा प्रश्नचिन्ह असेल. परंतु फलंदाज संदेश पाटील ज्याने चांगली बॅटिंग केली तो आता इथे माघारी परतलाय आणि मैदानात रोहित मात्रे दाखल झालाय. आणखी एक हार्ड हिटर बॅटर. 7 चेंडू 17 धावांचं योगदान, परंतु रनआउटच्या स्वरूपात तो बाद झाला. आता संधी अंकितला या मॅच मध्ये कान्होरला पुन्हा एकदा रिटर्न बॅक आणण्याची. पहिल्या ओव्हरमध्ये 5, दुसऱ्या ओव्हरमध्ये 16 आणि आता 3 चेंडूंमध्ये फक्त 2 चेंडूंमध्ये 3 धावा आलेले आहेत. प्रत्येक धाव इथे महत्वाचे. सेमीफायनलची लढत चालू आहे. शिवशक्ती कडाव फायनलला जाऊन पोहोचलाय मनसे रायगड चषकाच्या. मिस टाइम स्ट्रोक, परंतु क्षेत्ररक्षक पोहोचणार नाही झेलपर्यंत. 2 धावा घेण्याची इथे संधी आहे. 2 धावा इथे घेतल्यात. शुभम प्रयत्न करतोय. शुभमला ठाऊक आहे मोठे फटके नाही आले तर सिंगलला डबल मध्ये कन्वर्ट करावं लागेल. रोहित मात्रे नवीन फलंदाज जो नॉन स्ट्रायकिंग एंडला. धावसंख्या ती 26-26. 4 षटकांचा सामना. पहाट
आता झालेली आहे. वेगवान चेंडू होता अंकितचा. टप्पा पडल्यानंतर खालीच राहिला. निर्धाव चेंडू. शुभम मॅन ऑफ द मॅच मागच्या मॅचचा. पुन्हा एकदा चांगला चेंडू अंकित कडून. ऑन साइडला खेळण्याचा प्रयत्न होता. बॅटचा मोकळा लवकर क्लोज केला आणि हा चेंडू बाहेर निघाला, हलकासा बाहेर, आणि त्याचा फायदा मिळाला अंकितला. फक्त 5 धावा दिल्यात आतापर्यंत अंकितने या ओव्हरमध्ये. फुलटॉस बॉल ड्राईव्ह केलाय. सिंगल मात्र या चेंडूवरती घेतले शुभमने. 3 ओव्हरचा खेळ समाप्त झालाय आणि धाव संख्या 27. 9च्या सरासरीने 27. चांगली गोलंदाजी केली अंकितने. धावा दिल्या त्या अवघ्या 6. एक विकेट त्याने. ओव्हरमध्ये रनआउटची विकेट मात्र आली, ती त्याच्या खात्यामध्ये जोडली जाणार नाही. तेजस आलाय शेवटच्या षटकात, आणखी एक एक्सपिरियन्स प्लेयर या टीमचा. परंतु आता शुभमला आक्रमण करावं लागेल आणि त्याच्या साथीला असलेल्या रोहितला. लास्ट ओव्हर. 27 धावा. समोर खेचलाय, पार्लर स्ट्रोक, बॉल थेट व्यासपीठावरती. शुभमच्या बॅटमधून षटकार. पहिल्याच बॉलवरती षटकार. 33 धावा. फुलटॉस, कडक शॉट, षटकार. 6 धावा. सलग 2 षटकार मात्र आलेत शुभमच्या बॅटमधून. पुन्हा एकदा चमकदार कामगिरी. 39 धावा. लास्ट टू बॉल. 2 मोठे फटके मात्र आलेत आणि त्याने धावा झाल्यात 39. जीवदानी बामणडोंगरी संघ पुन्हा एकदा रिटर्न बॅक. तेजस. सलग 3रा मारलाय शुभम पाटीलने. कमालीची फलंदाजी. जीवदानी बामणडोंगरी संघाचा हा खेळाडू शुभम पाटील. शेवटच्या चेंडूवरती सिंगल रन घेतले फुलटॉस चेंडूवरती. तेव्हा बऱ्याच जणांना असं वाटलं असेल, जे आता इथे पाठीराखे आहेत किंवा क्रिकेटचे दर्दी आहेत, त्यांनाही टेन्शन आलं असेल, काय याने सिंगल घेतले असंही ते म्हटलं असतील. परंतु का त्याने सिंगल घेतली हे त्यानं दाखवून दिलं. स्वतःवरचा आत्मविश्वास. पहिल्या 4 चेंडूंमध्ये, पहिल्या 6 चेंडूंमध्ये फक्त 4च धावा त्याच्या होत्या आणि आता 10 चेंडू 23 वरती खेळतोय, कारण सलग 3 षटकार त्याने मारलेत.
तेजसच्या विरोधात कमबॅक करावं लागेल तेजसला. धावा 45 झाल्यात सेकंड सेमीफायनल मध्ये. 3 चेंडू शिल्लक. जोरदार अपील. पंचेचाळीस धावा. पहिल्या ओव्हरमध्ये 5च धावा दिल्या होत्या. ऋतिकने डेंजरस बॉलिंग केली. अंकितने 6 दिल्या. दुसऱ्या ओव्हरमध्ये देखील धावा आल्या आणि ते झेल मात्र घेतला जातो आणि फलंदाज बाद होईल तो शुभम पाटील. धावा चाललेत असं म्हणावं लागेल. पहिले 3 चेंडू 3 षटकार आले होते. धावा 45 आहेत जीवदानी बामणडोंगरी संघाच्या आणि शेवटचा चेंडू शिल्लक. अक्षय देशमुखच्या विरोधात महत्वाचा गोलंदाज. त्याच्या विरोधात 16 धावा आल्या. बामणडोंगरी इन ॲक्शन आली. तिसरं षटक पुन्हा एकदा अंकितने टाकलं. फक्त 6 दिल्या आणि आता चौथ्या षटकात तेजसने पहिल्याच 3 चेंडूंमध्ये 18 दिल्या. मजा येईल या सामन्यात. यातील मात्र सुद्धा शंका नाही. लास्ट बॉल बाकी आहे. 45 झाल्यात. मिस टाइम स्ट्रोक क्षेत्ररक्षक आणि ते विकेट मात्र घेतली जाते. पहिले 3 चेंडू 3 षटकार परंतु नंतरचे 3ही चेंडू तेजसने निर्धाव टाकले. त्यामध्ये 2 विकेट घेतल्यात. पहिल्या सत्राचा खेळ समाप्त झालाय आणि देवा 11 जीवदानी बामणडोंगरी संघाची धावसंख्या ती 45. 46 धावांचा पाठलाग करावा लागेल विजयासाठी कानोर बॉईज कानोर या संघाला. जशी सेकंड इनिंगला सुरुवात होईल आपण ऐकूया पुन्हा एकदा अजय डायरी यांना. 24 बॉल 46 धावा मात्र करायचे त्या कानोर बॉईज कानोर या संघाला विजयासाठी बामणडोंगरीच्या विरोधात. सलामीची जोडी त्वरित मैदानात पाठवावी कानोर संघ.
सलामीचे फलंदाज आपण पाठवा. कानोर बॉयज टीम साठी टार्गेट आहे 46 रनचं. 46 धावसंख्येची गरज आहे. काल खरं तर कानोर बॉयज टीमने जानमान ढोळेपाडा टीमच्या विरोधात जी बॅटिंग केली, जी धावसंख्या चेस केली होती, अगदी तसाच खेळ त्यांना आज करावा लागेल. कारण आजच्या रात्रीमधून जो संघ टॉप 4 मध्ये पोहोचला तो मात्र देवा 11, जीवदानी बामणडोंगरी, अशोकजी भोईर यांचा हा संघ जो सेमी फायनल क्रमांक 2 मध्ये 46 धावसंख्येचं लक्ष्य त्यांनी कानोर बॉयज टीमला दिलं. गार्गी 11 कानोर बॉयज संघाचे सलामीचे फलंदाज आपण लवकर मैदानावरती उतरा. मनसे रायगड चषक 2025 5:18 झालेले आहेत. काल क्वालिफायची मॅच ज्याने गाजवली तो वैभव राऊत. आज वैभव राऊतची बॅटिंग बामणडोंगरी टीमच्या विरोधात आणि त्याला साथ देईल तो मात्र तेजस राऊत. बॉलिंग करत असताना तेजसने 3 षटकार जरूर खाल्लेत, पण त्याची भरपाई काढण्यासाठी खरं तर जीवदानी बामणडोंगरीच्या विरोधात सुरुवातीपासून एक फ्लाइंग स्टार्ट द्यावा लागणार आहे. तेजस राऊत आणि वैभव राऊत ही जोडी मैदानावरती 46चं टार्गेट आहे. आमचे दोन्ही अंपायर्स JP पॅनलचे हे सर्व अंपायर ज्यांनी मात्र चांगली कामगिरी मनसे रायगड चषकामध्ये केली. tenniscricket.in ची टीम, त्याचबरोबर आमचं स्कोरर असतील आणि विशेष म्हणजे भैरवनाथ क्रीडा मंडळ गारपोली त्यांनी जी प्रचंड मेहनत घेतली. खरं तर निकेश राऊत, ओमकार तुपे, अक्षय राऊत, वेदांत, विपुल, राज, सोहम, तुषार, राकेश, योगराज, शुभम या सर्वांनी घेतलेली मेहनत आणि मनसे रायगड चषकाची ही भव्य दिव्य स्पर्धा अंतिम टप्प्यात आणि दोनही टीम इथून आता सेकंड इनिंगला सुरुवात होईल. 46चा टार्गेट आहे. चला मॅचला लवकर सुरुवात करा. खेळाडूंनी जास्त वेळ घेऊ नका. पहाट झालेली आहे. लाईन फक्कीवाले कुठे असेल तर लाईन आखण्यासाठी आपण चला. पंचांना खरं तर निर्णय घ्यायला सोपं होईल. लवकर चला. एकाने 2 मॅच फक्त आता बाकी आहेत. खरं तर एक फायनलची मॅच आणि ही सुरू असलेली एक इनिंग. घाबरले खरं तर प्रेक्षक. 2 मॅच म्हणजे आणखी किती मॅच बाकी आहेत. एक इनिंग आणि एक फायनल. कदाचित मध्ये DCC पाटील आली टीम देखील आली होती. कदाचित शो मॅच ठेवायचा विचार आम्ही करत होतो, पण उशीर खूप झालाय त्यामुळे ही मॅच संपली की लगेच फायनल. शिवशक्ती कडाव संघ फायनल मध्ये पोहोचलाय. मनसे रायगड चषकाची स्पर्धा गतवर्षी सुद्धा शिवशक्ती कडाव संघ क्वालिफाय झाला होता या स्पर्धेमध्ये आणि या वर्षी सुद्धा मात्र फायनल खेळणार. खरं तर कर्जत तालुक्यात यावर्षी जेवढ्या पण स्पर्धा झाल्यात ना, कर्जत तालुक्याच्या बाहेरून आलेला संघ फायनल जिंकलेला नाहीये यावर्षी. त्यामुळे त्यानंतर शिवशक्ती कडाव संघाच्या विरोधात कोण येईल, मग तो कानोर बॉईज असेल किंवा जीवदानी बामणडोंगरी सुद्धा असेल. मग त्यानंतर शिवशक्ती कडाव संघाचा परफॉर्मन्स याकडे देखील सर्वांचं लक्ष लागलेलं आहे. पहाट झालेली आहे. खरं तर जे रात्री लवकर झोपले होते ते आता जागे झालेत आणि tenniscricket.in वरती आता प्रेक्षकांची संख्या मात्र वाढत आहे. त्यामुळे दोन्ही टीमने आता उशीर करू नका. लगेच आपण आपल्या पोझिशनमध्ये पोहोचा. जीवदानी बामणडोंगरीचे सर्व खेळाडू तेजस म्हात्रे आणि त्यांच्या सर्व सहकाऱ्यांनी आजच्या रात्रीमध्ये भारी खेळ खेळलाय. तर दुसऱ्या बाजूला कालची रात्र ज्यांनी गाजवली तो गार्गी 11 कानोर बॉईज संघ. वैभव राऊत स्ट्राईक वरती असेल. नॉन स्ट्रायकरला तेजस राऊत आणि पहिला गोलंदाज आहे तो मात्र आदित्य पाटील. जीवदानी बामणडोंगरी खरं तर रायगड जिल्ह्यातील ग्रामीण मधील बलाढ्य संघ आणि आदित्य पाटीलची ओव्हर इथून सुरू. पहिला बॉल, पहिलाच बॉल. आपिले मैदानाच्या आतमध्ये पहिली धाव. शरीराचा वेध घेऊन लेग बायच्या स्वरूपातली ही धाव. टीमचा धावसंख्येचा श्री गणेश केला वैभव राऊतच्या खरं तर शरीरवेधी चेंडूने आणि इथून तेजस राऊतची बॅटिंग. फ्लाइंग स्टार्ट हवाय तो गार्गी 11 कानोर बॉईज टीमला. स्कोर 46 आहे. किमान 11.50 ची सरासरी आहे. म्हणजे 11 ते 12 धावा ओव्हरमध्ये आल्याच पाहिजेत अशी बॅटिंग तेजस आणि वैभवला करावी लागेल. गेम प्लॅन सेट आहे पण तिथून मात्र बॅटिंग झाली पाहिजे. तेजसच्या बॅटमधून फटका. खेळाडू त्या ठिकाणी तयार आहे. मिड ऑन मध्ये खेळाडू होता. कुठलीही धाव मिळणार नाही.
चेंडू डॉट आला, स्कोर येतो मात्र 2 बॉल मध्ये 1. लक्ष मात्र ओव्हर मध्ये प्रतिषटक 11-12 आल्यास पाहिजे, त्यासाठी प्रयत्न तेजसला करावे लागतील. काल वैभव राऊत चमकला होता, आज तेजस राऊतला ती जागा घ्यावी लागेल. फटका तेजसचा थोडा वेळ हवेत होता, खेळाडू पोहोचेल, 1 सिंगल इथून मिळेल. 3 बॉल, स्कोर येतो मात्र 2. मनसे रायगड चषक अतिशय चांगली स्पर्धा, रायगड जिल्ह्यातील खरं तर ही अग्र नामांकित स्पर्धा, आणि आता खरं तर फायनल खेळण्याची संधी कोणत्या संघाला मिळेल, कोण इथून मात्र हा सामना विजयी होईल. 3 बॉल 2 धावा. आदित्यचा हा चेंडू, वैभवरावचा फटका भारी अलॉंग द कार्पेट चेंडू, इथून मात्र शरीराचा वापर, फिल्डिंग चांगली, सिंगल. आदित्य पाटीलने मात्र फलंदाजांना अगदी त्यांच्या रडार मध्ये चेंडू दिले नाही. 3 सिंगल आल्यात 4 चेंडू मध्ये, त्यातही 1 लेग बायची आहे. म्हणजे फलंदाजांनी वैयक्तिक 1-1 सिंगल इथून घेतली. स्कोर येतो मात्र 4 बॉल मध्ये 3. प्रयत्न जरूर आहेत वैभव राऊत आणि तेजस राऊतच्या आदित्य पाटील वरती. पॉवर प्ले मध्ये खरं तर 30 यार्ड सर्कलच्या वरून काढण्याचा प्रयत्न, ग्राउंड शॉटचा वापर झाला. मागच्या 4 बॉल मध्ये स्कोर येतो 3. फटका तेजसचा हवेत, पकडली कॅच. पहिला धक्का गार्गी 11 कानोर बॉईज संघाला. तीन धावा आहेत, 43 अजून करायचे. आदित्य पाटील इथून अंतिम चेंडू फेकणार. नवीन फलंदाज कालच्या रात्रीमध्ये जो खरं तर गेम चेंजर ठरला होता या संघासाठी, तो अक्षय. लास्ट बॉल आहे, अक्षयने सेफॅनने हा फटका खेळलाय. 1 सिंगल मिळेल. ओव्हर इथून कंप्लीट झाली. आदित्य पाटीलने पॉवर प्ले मध्ये धावा खर्च केला, अवघ्या 4. येणारे 18 चेंडू 14च्या सरासरीने धावा करायच्या, त्या मात्र 42. 14 धावांची सरासरी आता येऊन पोहोचलेली आहे. पहिल्या ओव्हरमध्ये 4 धावा, एकही चौकार किंवा षटकार आदित्य पाटीलने गार्गी 11 कानोर बॉईज संघाला दिला नाही. आणि त्याचं हे षटक जरी चांगलं आलं असलं तरी पुढच्या ओव्हरमध्ये आक्रमण आम्ही करू शकतो, हा रवैया ठेवलाय तो वैभव राऊतने. दुसऱ्या मॅच मध्ये वैभव लवकर परतला होता, पण क्वालिफायची मॅच त्याची कालची बॅटिंग जर पाहिली, वैभवने पहिल्या ओव्हरमध्ये थांबा जरूर घेतलाय, पण आता थांबून चालणार नाही. कारण आता 14ची सरासरी, रिक्वायर्ड रन रेट 14 पर्यंत पोहोचला, आणि त्यासाठी आता थोडं गिअर एकाला तरी चान्स घ्यावी लागणार आहे, एकतर वैभव किंवा अक्षयला. कारण धावा 18 बॉल मध्ये 42 करायचे. ओव्हर नंबर 2 मध्ये आलाय तो मात्र ओमकार नाईक. ओमकारच्या गोलंदाजीवरती आता किमान ओव्हरमध्ये 14-15चं लक्ष किंवा 14-15चा अप्रोच जरूर ठेवला असेल. आणि अक्षय स्ट्राईक वरती आहे. काल ज्याने 11 चेंडू मध्ये 40 धावांची इनिंग साकारली होती तो अक्षय. फटका अक्षयचा, कव्हर वरून उडवलाय, खेळाडू जावता चेंडू सीमा पार. जीवदानी बामणडोंगरे संघासाठी खरं तर अक्षय हा फलंदाज थोडा घातक आहे, आणि त्याची विस्फोटक बॅटिंग त्याने सुरू केली आहे गोलंदाज ओमकार नाईकच्या अगेन्स्ट. ओमकारचा हा चेंडू डॉट बॉल.
38 पाहिजेत, अजूनही 16 चेंडू आहेत. अक्षय इथून ओमकार नाईक वरती सुरुवातीपासूनच तर एक तगड्या बॅटिंग लाईनने त्याला स्ट्रोक खेळावे लागतील, कारण पॉवरफुल स्ट्रोकची गरज आहे गार्गी 11 कानोर बॉईज टीमला. ओमकारचा चेंडू समोर ठेवला होता, बॅटर अक्षय पाहतोय एक्झॅक्ट चेंडू पडला कुठे, टप्पा कुठे, ऑब्झर्वेशन त्याचा कंप्लीट झालं, चेंडू मात्र डॉट. ओमकार नाईक अक्षयला देखील त्याने थोडं जखडून ठेवलंय, कारण ही ओव्हर जर गार्गी 11 कानोर बॉईज टीमच्या खात्यात गेली तर कदाचित लढाई ही 50-50 आणि दोलायमान स्थितीमध्ये मात्र सुरूच राहतील. त्यामुळे ओमकार नाईक इथे जीवदानी बामण डोंगरीचा पारड जड करण्यासाठी ही ओव्हर त्याची फटका आहे अक्षयचा. मिसफील्ड झाली, शरीरावरती चेंडू आदळल्यानंतर पुन्हा मात्र त्याने तो कव्हर अप केला, सिंगल आली, स्कोर झालाय तो मात्र 9 धावसंख्येवरती. अजूनही विजयासाठी गरज येणार आहे, 14 बॉल आणि धावा पाहिजे त्या मात्र 37. गोलंदाजाला या ठिकाणी थोडी दुखापत जाणवतीये. तोपर्यंत ऐकूया एक सुमधुर संगीत. गरज आहे ती मात्र 37 धावांची. ओमकार नाईकच्या अजूनही 2 बॉल ओव्हर नंबर 2 चे शिल्लक आहेत. स्ट्राइक वरती वैभव राऊत आहे. फायनलची मॅच खेळण्यासाठी शिवशक्ती कडावच्या अगेन्स्ट या मॅच मध्ये विजेता संघ दाखल होईल आणि ओमकार नाईक बॉलिंग साठी पुन्हा एकदा रेडी होईल. समोर येतो वैभव राऊत. शॉर्ट पिच चेंडू होता, बाउन्स करण्याचा प्रयत्न जरूर ओमकारने केला आणि वैभव, आज संघाला वैभवच्या बॅटिंगची गरज आहे. सेमीफायनल मध्ये जीवदानी बामण डोंगरीच्या विरोधात तडाखेबंद बॅटिंगची गरज आहे. अशा परिस्थितीमधून या ओव्हर मध्ये ओमकार नाईकने मागील 4 बॉल मध्ये 3 चेंडू डॉट काढलेत. 4 बॉल मध्ये अवघी 1 धाव त्याने खर्च केली आणि सामना 13 बॉल 37 धावसंख्येचं इक्वेशन आता गार्गी 11 कानोर बॉयज संघासाठी. बॅट ब्रश मागे लॉंग स्टॉपला जाऊन पोहोचलाय वैभव राऊतचा हा फटका चौकार. 4 धावा आल्या.
पहाटेच्या वेळी 12 बॉल आणि 33 धावांची गरज आहे गार्गी 11 कानोर बॉयज. अक्षय अजूनही मैदानावरती आहे. आता अक्षयला आपला सुपर शो दाखवावा लागणार आहे जीवदानी बामणडोंगरीच्या विरोधात. पहिलाच बॉल अक्षयचा फटका, उत्तुंग असा फटका आहे आणि त्यावरती कॅच पकडली आणि फलंदाज आउट. प्रेक्षकांचा जल्लोष, फलंदाज बाद. अक्षय इथून आउट झाला. अक्षयने धावा केल्या मॅच मध्ये, त्या मात्र 6. जीवदानी बामणडोंगरी संघासाठी ही मोठी विकेट होती, कारण काल खरं तर पराभवाच्या छायेतून गार्गी 11 कानोर बॉयज संघाला याच अक्षयने खरं तर सामना जिंकून दिला होता. 5 षटकार त्याने खेचले होते एका मॅच मध्ये आणि आता अक्षय बाद झाल्यानंतर 11 बॉल शिल्लक आहेत आणि विजयासाठी गरज होती 33 धावांची. गोलंदाज सय्यार 11 बॉल 33. कल्पेश आहे आणि समोर नवीन बॅटर आलाय तो मात्र अंकित. बाहेर काढण्याचा प्रयत्न सक्सेसफुल ठरलाय गोलंदाज, पण इथून मात्र पंचांचा निघाला वाईट बॉल. खूपच बाहेर चेंडू निघाला. एक्स्ट्राची धाव ऍड झाली. अजूनही मॅच 11 बॉल आणि 32. गार्गी 11 कानोर बॉयज 11 बॉल 32. अजूनही प्रयत्न त्यांना करावे लागतील. मागे खेळाडू आणि त्याच्या डोक्यावरून चेंडू आलाय चौकार. डीजे बॅटची कडा. विकेट किपरने सेकंड अटेम्प्ट मध्ये कॅच कॅरी केली. बॅटर आउट. बामणडोंगरीच्या गोलंदाजांनी कल्पेशने देखील इथून चांगली ओव्हर आतापर्यंत टाकली आहे. एक चौकार जरूर आलाय शॉर्ट फाईन लेगच्या डोक्यावरून, पण 8-9 चेंडू आणि पाहिजे धावा 28. 3 बॉल महत्वाचे आहेत. या 3 बॉल वरती जर किमान 2 बिग हिट आल्या नाहीत तर मात्र थोडा चेंडू आणि धावा मधला अंतर थोडं जास्त असेल आणि त्यासाठी एफर्ट्स आता ऋतिकला लावावे लागतील टीम कानोर बॉयज साठी. पुढे आला होता, समोर होता विकेट किपर. धाव मिळणार नाही. 8 बॉल आता 28 ची गरज आहे. 2 बॉल वरती बिग हिट साठी ताकद लावावी लागेल. शरीरावरती हलकीशी अपील होती. डॉट बॉल. पूर्णपणे कल्पेशने या ओव्हर मध्ये देखील फलंदाजांना हात खोलण्याची संधी दिली नाही. 7 बॉल आता 28. संत बॅटिंग सुरू आहे. वैभव खरं तर पाहत राहिला या मॅच मध्ये, त्याच्या विस्फोटक बॅटिंगची गरज असताना. डॉट बॉल. ओव्हर कंप्लीट. 6 बॉल आणि 28 धावांची गरज आहे. मागच्या मॅच मध्ये डहाणूच्या विरोधात देखील 28च पाहिजे होत्या. शेकोटी त्या ठिकाणी पेटवलेली आहे. बघा, मी विनंती करतोय की आपण ती शेकोटी लगेच विझवावी. शिवशक्ती कडाव संघाचा कर्णधार या ठिकाणी व्यासपीठाकडे आपण येऊन थांबा. 6 बॉल मध्ये 28 धावांची गरज होती. त्यावेळी डहाणू संघाच्या
मनसे रायगड 2025 या स्पर्धेचे आयोजक आदरणीय मनसे रायगड जिल्हाध्यक्ष जितेंद्रभाई पाटील आणि भाईंचे खंदे समर्थक हेमंत पवार, कडावचे हेमंत पवार आणि राकेश राऊत यांचं ते आम्ही मनापासून खरं तर आभार व्यक्त करतोय, कारण काल जो पाऊस झाला आणि विकेटवरती खरं तर विकेट बनवताना जी सुरुवातीला आम्हाला मेहनत घ्यावी लागली त्यामध्ये हेमंत पवार यांचाही तेवढाच वाटा होता. शेकोटी कृपया आपण भिजवावी. पहिलाच बॉल वैभवचा फटका ऑन साइडला, सिंगल सिंगल इथून फक्त 5 बॉल आणि 27. शिवशक्ती कडाव संघ देखील आता दाखल होतोय. फायनल मॅच इथून खेळणार शिवशक्ती कडाव. 5 बॉल 27. गेम अभी भी बाकी है. गोलंदाज जीत खोत. जीत खोतचा हा चेंडू हवेत आहे. तेजस धावतोय एका हाताने कॅच पकडण्याचा प्रयत्न. तेजस म्हात्रे, जॉन्टी रोड्स यांच्याप्रमाणे फिल्डिंग करणारा हा खेळाडू. थोड्या अंतराने तेजस मागे राहिला. कदाचित डाईव्ह जर त्याने लगावली असती तर कॅच त्याला इथून कॅरी करता आली असती. सिंगल सिंगल आली. 4 बॉल 26. वैभवचा फटका आणि तेजसच्या बाजूने खरं तर इथे देखील त्याला जंप घेण्याची चान्स मिळाली नाही. जीत खोत बॉलिंग करतोय. चांगला बॉल. वैभव राऊत सलामीच्या भूमिकेत आला. शेवटपर्यंत तो राहिला, पण सामना मात्र 2 बॉल आणि 22. शिवशक्ती कडाव संघ संपूर्ण संघ आता स्टेजच्या दिशेने रवाना झाला. मनसे रायगड समोर मात्र लॉंग ऑफ कडे चेंडू ट्रॅव्हल झालाय. 1 बॉल आता शिल्लक. फक्त फॉर्मॅलिटी. सेमीफायनल क्रमांक 2 मध्ये आता जवळपास विजय सुनिश्चित झालाय. तो मात्र देवा 11 जीवदानी बामणडोंगरी हा संघ. आणि लास्ट बॉल इथून टाकला जाईल तो मात्र जीत खोत या गोलंदाजाकडून. तेजसला पुन्हा संधी दिली होती, पण जॉन्टी रोड्स काही या मॅच मध्ये दिसला नाही. इथे जिंकलाय तो मात्र देवा 11 जीवदानी बामणडोंगरे हा संघ. अशोकजी भोईर यांनी पुरस्कृत केलेला हा संघ पोहोचलाय तो फायनल मध्ये. आणि फायनल रंगणार ती मात्र शिवशक्ती कडाव वर्सेस देवा 11 जीवदानी बामणडोंगरी. दोन्ही कर्णधार या पण टॉस साठी. करू अभि